हे सगळं बघायचं आहे, शोधायचं आहे आणि त्याप्रमाणे आपली जीवन कल्पना करायची आहे. ज्या वेळेला श्रीराम सिंहासनावर बसलेले होते आणि दरबार सगळा भरलेला होता, त्यावेळेला एक चर्चा रंगलेली होती की खरं गुरुरूप कुठं शोधायचं. सगळे विद्वान चर्चा करत होते. कुणी म्हणालं गुरुरूप निसर्गामध्ये बघायचं, कुणी म्हणालं गुरुरूप आकाशामध्ये शोधायचं, कुणी म्हणालं गुरुरूप पाताळामध्ये शोधायचं. अशी विद्वानांची चर्चा रंगलेली होती. आणि श्रीरामांच्या सिंहासनाच्या पायाशी हनुमान बसलेले होते. आणि मग श्रीरामाने हनुमानाकडे बघितलं, ते शांतपणे ऐकत बसलेले होते. आणि मग त्यांनी विचारलं हनुमानजींना की मारुतीराया, तुम्ही का बोलत नाही, तुम्ही बोला, गुरुरूप कसं शोधायचं. त्यावेळेला मारुतीराया म्हणाले, मी काय बोलणार, हे एवढे एकदम मोठे विद्वान बसले आहे आणि त्यांच्यापुढे मी काय बोललो तर मला म्हणतील हे वानर काय सांगते. श्रीराम म्हणाले, नाही तुम्ही बोला. आणि मग त्यावर हनुमानजी म्हणाले, मला त्यातलं एवढे जास्त काय कळत नाही. कोण म्हणतंय गुरुरूप निसर्गामध्ये शोधायचं, कोण म्हणतोय गुरुरूप आकाशामध्ये शोधायचं, कोण म्हणतोय गुरुरूप पाताळामध्ये शोधायचं. आणि मग सिंहासनावर बसले ते कोण आहे. साक्षात गुरुरूप असताना आपल्याला इकडे तिकडे शोधायची गरजच काय. आणि हनुमानजी म्हणाले, तुझा आहे तुझं पाशी पण ही जागा चुकलाशी. आणि हाच नेमका तुझा आहे तुझं पाशी आपल्या सगळ्यांना जो काही संदेश घेऊन आपल्याला सगळं समजावून सांगून डॉक्टर अमित राठी सरांनी तुझा आहे तुझं पाशी या त्यांच्या वेगवेगळ्या प्रोग्राममधून आपल्या समोर ते ज्ञान आपल्याला देत असतात. आणि मी आजच्या या द हिलिंग हँड्स या विशेष कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलनासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर अमित राठी सर यांना. त्याचप्रमाणे हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचे कोर टीमचे सर्व सदस्य आणि नारी शक्ती टीमचे सगळे सदस्य यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं.